IIT इन्स्टिट्यूशन्स जे म्हणतात की जॉब मिळतात, तर हे खरंच मिळतं का? म्हणजे काय आहे याबद्दल? ऑफकोर्स आता आय टीबद्दल जर आपण बोललं तर आय टीमध्ये भरपूर जॉब्स आहेत, कारण जेवढं क्रूड ऑइल इम्पोर्ट होतं आपल्या सौदी अरेबियामधून इंडियामध्ये, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटींनी सॉफ्टवेअर एक्सपोर्ट होतं. किंवा चायनामधून इलेक्ट्रॉनिक्स आपल्याकडे पूर्ण मॅन्युफॅक्चर होऊन येतं. तसंच इंडियामधून सॉफ्टवेअरचा जो एक्सपोर्ट आहे तो खूप मोठा आहे, कारण आपल्या इकडे किती नाही म्हटलं तर एज्युकेशनला खूप जास्त व्हॅल्यू आहे. तर त्यामुळं कसं आहे की पहिलं कसं होतं ना की ज्या लोकल कंपन्या होत्या आपल्याकडे, विप्रो असेल, TCS असेल, तर ह्या काय करायच्या, कॅम्पस हायरिंग करायच्या. आता रिसेंटली काय झालंय की त्यांनी कॅम्पस हायरिंग जरी स्टॉप केलंय तरी सोबतच एक प्लस बाजू ही घडली की फॉरेनच्या ज्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, ज्याच्यामध्ये गुगलही अपवाद नाही, त्यांनी त्यांचे ऑफिसेस पुण्यामध्ये किंवा भारतात ओपन केलेत. म्हणजे काय की त्यांना अजून आपल्या भारतातले हुशार लोक पाहिजेत, त्यामुळं त्यांना अजून जास्त संधी मिळतात आहेत.